नमस्कार, मी मोहिनी कुलकर्णी वाटवे। आज 4 ऑगस्ट 2 दिवसाचा पॉवर पॅक कार्यक्रम मस्तपैकी संपलेला आहे। श्रीयुत आनंद गानू, ललित शिंदे, अत्तर दे या सगळ्या बऱ्याच मंडळींनी मिळून हा जो कार्यक्रम न्यू जर्सीमध्ये केला आहे, हे माझं पहिलं वर्ष होतं। तसा न्यू जर्सी मधलं हे जे होतं हे त्यांचं सेकंड पर्व आहे किंवा सेकंड इयर आहे म्हणायला हरकत नाही, पण माझं हे पहिलंच अटेम्प्ट होतं आणि हे अमेझिंग झालं सगळं। आणि एवढं भरभरून बोलण्यासारखं आहे। जो कालचा पूर्ण दिवस होता, सकाळी माझ्या मते मी 7:30ला आले आणि रात्री 10:30ला पोचलो आम्ही हॉटेलवर। बट बाय दॅट टाइम पूर्ण 12, 13, 14 तासांचा जो कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये प्रकाश आमटे आणि त्यांच्या वाईफ मंदा आमटे, नंतर जोशी सर, प्रमोद चौधरी सर आणि महेश भागवत आणि असे अजून दिग्गज राहुल कराड, बरेच मंडळी येऊन इथे बोलून गेली। त्यांचं मार्गदर्शन लाभलं। बऱ्याच क्षेत्रातले ब्रेकआउट सेशन्स झाले। एवढंच नाही, मोठ्यांसाठी नाही पण लहान मुलांसाठी सुद्धा, म्हणजे यूथ पॅव्हिलियन सुद्धा त्यांनी जे ऑर्गनाईज केलं होतं, तिथे शाळकरी मुलांपासून युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट्स आणि त्याच्यानंतर बाहेर नोकरी शोधण्यासाठी जी मुलं फ्रेशर्स आत्ता काम करतायत, या सगळ्यांसाठी खूप काही इथे होतं। त्या सगळ्यांनी खूप काही घेतलं। मी इथूनही बऱ्याच गोष्टी घेऊन चालली आहे। पुढच्या वर्षीची अनाउन्समेंट ही त्यांनी केलेली आहे, जी लंडनमध्ये होणार आहे, सेंट्रल लंडनला, आणि 28 आणि 29 जून या तारखाही डिक्लेअर झालेल्या आहेत। त्यामुळे इंडियामधल्या लोकांना किंवा मी जशी कॅनडाहून आली आहे, कॅनडातल्या लोकांना जे इथे यायला जमलं नाही, त्यांनी नक्की पुढच्या वर्षी लंडनच्या गर्जे मराठीला आवर्जून उपस्थिती लावावी। आणि थोडक्यात माझ्याबद्दलही थोडी माहिती देते। मी कॅनडा, टोरंटो, ऑन्टारियोमधून इथे आली आहे। मराठी कट्टा कॅनडा नावाचा 6-7 हजार लोकांचा मराठी लोकांचा मी ग्रुप चालवते। 1500 ते 2000 मराठी कट्टाच्या लिंक्डइन प्रोफाईल आणि ग्रुप पण मी चालवते तिथे लोकांचा। बरीच मंडळी इथून US वरनंही आता कनेक्ट झाली आहेत। सो जी नवीन ग्रॅज्युएट होणारी मंडळी किंवा स्टुडंट्स आहेत आपल्या कॅनडातले, त्यांनाही US मध्ये अपॉर्च्युनिटीज मिळावी याकरता मी इथल्याही लोकांना आपल्या मराठी कट्टा कॅनडाच्या ग्रुपवरती जॉईन होण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे। एवढंच नाही तर असंख्य आणि अजून बऱ्याच अपॉर्च्युनिटीज ह्या नेटवर्किंगमधनं घडून येणार आहेत। तर सगळ्यांनी आवर्जून ह्या गर्जे मराठीच्या पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी, एवढीच सगळ्यांना विनंती आहे। आणि श्रीयुत गानू काका यांना मी खरोखरच यांचं अभिनंदन करते की एवढा मोठा सोहळा जो त्यांनी अरेंज केला होता, त्या सगळ्या सोहळ्याचं प्रत्येकाला इथून जाताना त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं, जे एक मिळालेल्याची जी स्फूर्ती जी त्यांच्या चेहऱ्यावर दिसली, ती अवर्णनीय आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। थँक्यू सो मच।